आज दिनांक 1 मे रोजी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथे महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरा करण्यात आला आहे। या दिवशी राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना समजावा तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडावं या उद्देशानं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब, प्रभाकरजी जमदडे साहेब तसेच आश्रम व्यवस्थापक हिरामनजी कोल्हे साहेब, स्वच्छता विभाग व्यवस्थापक सुनीलजी खरात सर, शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर, पटेल माय मॅडम, भगवानदादा शेळके, सर्व प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते। कामगार दिनानिमित्त सुनीलजी खरात सर यांच्या शुभ हस्ते तसेच ट्रस्ट मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावण्यात आला। त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं वातावरण भारावून गेलं। महाराष्ट्राची शौर्यगाथा सांगण्यात आली असून मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण झाली। यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात आश्रम व्यवस्थापक हिरामनजी कोल्हे साहेब यांना सन्मानित करण्यात आलाय। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कामगार दिनानिमित्त आपल्या भाषणातून कर्मचारी वर्ग यांच्यासाठी नवीन योजना जाहीर केल्या तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा अभिमान बाळगण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। एकंदरीत महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण ठरलाय। यावेळी प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर, नामदेवजी डांगे सर, नितीन सोनवणे सर व इतर मान्यवर व शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाणे।